सगळे मस्त मजेत ना। मी स्वाती तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये। तर खूप दिवस झाले व्हिडिओज येत नव्हते कारण आम्ही थोडेसे बिझी होतो काही कारणांमध्ये, तर त्याच्यामुळे व्हिडिओज आले नाहीत, पण इथून पुढे रेग्युलरली व्हिडिओज येतील। आणि आज आम्ही व्हिडिओ करण्याचं कारण म्हणजे माझ्या मोठ्या भाचीचं बर्थडे आहे आज, तर आजच्या व्हिडिओमध्ये ते सगळं तुमच्यासोबत शेअर करावं म्हणून हा व्हिडिओ करत आहे। आणि इकडे आमची अंतरा पण बघा कशी मस्त रेडी झाली आहे बर्थडेसाठी, आणि आम्ही पण असं सिंपल रेडी झालो आहोत कारण घरच्या घरीच बर्थडे करायचा आहे। कारण जी बर्थडे गर्ल आहे ती 10वीला आहे आणि तिचा बोर्डाचा पेपर सुरू आहे, त्याच्यामुळे त्याचा अभ्यास सुरू आहे तिचा, आणि त्याच्यामध्ये जास्त टाइम वेस्ट होऊ नये म्हणून तिचा घरच्या घरीच सिंपल असा बर्थडे करायचं ठरवलं होतं सगळ्यांनी। तर घरीच बर्थडे आहे आणि आता जाणार आहोत आम्ही बर्थडेला। तर चला या व्हिडिओमध्ये पूर्ण बर्थडे आम्ही कसा सेलिब्रेट करतो हे आमच्यासोबत बघा। चला तर जाऊया बर्थडेच्या ठिकाणी। तेवढ्या तिकडे कार्तिक पण आवरून आला होता, मग अंतरा आणि कार्तिकला घेऊन आम्ही गेलो बर्थडेच्या ठिकाणी। आणि अंतरा हा ड्रेस घातली होती आणि ती बर्थडे गर्ल जी आहे तिच्यासोबत ते मॅच झाला होता ड्रेस, आणि एकामेकाला ढकलत मारत असं ते सुरूच असतं। दोघांचं थोडंसंही पटत नाही, कुठे जाईल तिकडे ह्यांची भांडणंच असतात। तिकडे बर्थडे सुरू होता तरीसुद्धा या दोघांची इकडे काहीतरी ना काहीतरी खेळ सुरूच होता। 2 मिनिटं खेळतात आणि काय होतं काय माहिती, आणि पटकन भांडणं लागतात त्यांची। असंच झालं इथे पण, ह्या दोघे असं खेळत होत्या आणि अचानकच त्याचं डोकं बडवलं तिकडे भिंतीला। प्रत्येक वेळी यांचं असंच सुरू असतं, रोज सकाळी पण तेच भांडणं आणि संध्याकाळी पण तेच। अशीच असतात लहान मुलं, त्याच्याशिवाय मजा पण येत नाही। अजून मानसीच्या काही मैत्रिणी यायच्या बाकी होत्या म्हणून आम्ही थोडा वेळ थांबलो, आणि त्याच्यानंतर सगळे जेव्हा आले तेव्हा तिला ओवाळण्याचं वगैरे आम्ही सुरू केलं। तर इथे तिच्या मानसीला हळदी कुंकू लावून तिचं औक्षण करत होत्या माझे सासूबाई। तर असं करत करत सगळ्यांनी आम्ही मानसीचं औक्षण वगैरे केलं। तेवढ्यात बाकीचे जे सगळे होते ते पण आले होते। त्याच्यानंतर इकडे मानसीची मम्मी म्हणजेच माझी नणंदबाई त्यांनी पण मानसीचे औक्षण करून घेतलं। तर मानसीच्या बहिणीचा मागच्या वेळेस जे बर्थडेचा व्हिडिओ आला होता तो तिच्या जानेवारी महिन्यातल्या 23 तारखेला असतो, आणि मानसीचा असतो तो फेब्रुवारी महिन्यातल्या 23 तारखेला। तारीख सेमच आहे, फक्त महिना मागे पुढे आहे। एकाच महिन्याच्या अंतरावरती या दोघींचा बर्थडे असतो। तर इथे जाऊबाईंनी पण मानसीचे औक्षण करून घेतले। त्याच्यानंतर इकडे बर्थडे सुरू होता, पण या दोघांची भांडणं पण इकडे सुरूच होती। आणि त्याच्यानंतर मी औक्षण केलं, आणि अंतरा बघा कशी मध्ये मध्ये येते मला औक्षण करायचं आहे म्हणून। असं प्रत्येक वेळी तिला औक्षण करायला वगैरे खूप आवडतं। त्याच्यानंतर मग ह्या दोघांना पाठीमागे केलं कारण केकमध्ये एकदम हात घालतील, त्याच्यामुळे त्या दोघांना मागे ठेवणं खूप गरजेचं होतं। त्या बर्थडेपेक्षा ह्या दोघांना सांभाळणं खूप मुश्किल होत होतं। तर आता सगळ्यांनी औक्षण केल्यानंतर बर्थडेचा केक होता तो कट करायला घेतला। तर हे माझे मोठे दीर आहेत, तुम्ही पहिल्यांदाच यांना व्हिडिओमध्ये बघत असाल। तर त्या दोघांनी मिळून केक कट केला आणि नंतर मानसीला सगळ्यांनी मिळून केक भरवला। तर अशा पद्धतीने मानसीचा बर्थडे खूप छान पद्धतीने सेलिब्रेट केला आम्ही सगळ्यांनी। आणि केक पण खूप छान डिझाईन केला होता, बटरफ्लाय वगैरे लावले होते त्याच्यावरती, आणि अंतराला असं वाटत होतं ते बटरफ्लाय खायचे आहेत म्हणून त्या दोघांची भांडणं लागली होती ते बटरफ्लाय खाण्यासाठी, पण ते आर्टिफिशियल होते। त्या दोघांना कसं तसं समजवलं की ते नाही खायचंय आपल्याला। आणि इकडे आमच्या सासऱ्यांनी सुद्धा मानसीला केक भरवला, आणि इकडे ज्या मैत्रिणींनी गिफ्ट आणले होते ते द्यायच्या आधीच आमची मुलं अनबॉक्स करत होते, तर त्यांना सांगितलं घेऊ नका म्हणून। मग परत पटपट सगळ्यांनी ज्या त्याच्या फ्रेंड्स आल्या होत्या त्यांनी तिला गिफ्ट्स वगैरे दिले आणि केक वगैरे चारला। तर मानसी 10वीला असल्यामुळे ना घरच्या घरी थोडाच साधा बर्थडे बनवला आम्ही सगळ्यांनी, कारण जास्त कोणाला सांगितलं पण नाही, कारण आता तिचा अभ्यास असणार आणि त्याच्यामध्ये तिला वेळ नाही मिळणार, आणि जास्त वेळ इकडे वाया घालवण्यात काय अर्थ नाही। त्याच्यामुळे मग घरच्या घरी थोडासा सिंपल असा बर्थडे केला, पण तोही खूप छान झाला होता। आम्ही सगळ्यांनी खूप एन्जॉय केला मानसीचा बर्थडे, आणि छोट्या मुलांनी तर खूपच जास्त एन्जॉय केला। आणि जेव्हा मानसीला गिफ्ट आले होते तेव्हा आम्ही बघितलं काय काय आहे त्याच्यामध्ये। तर मानसीला खूप जास्त आवडतात शिवाजी महाराजांच्या गोष्टी, त्यांचा पोवाडा वगैरे ती खूप छान म्हणते, त्याच्यामुळे तिच्या मैत्रिणींना सगळ्यांना माहिती होतं की तिचं इन्स्पिरेशन शिवाजी महाराज आहेत। त्याच्यामुळे सगळ्यांनी तिला शिवाजी महाराजांचाच फोटो दिला होता आणि ती पण खूप खुश झाली होती। त्याच्यानंतर आमच्या छोट्या मुलींनी सगळ्यांनी मिळून असा काहीतरी प्रँक केला होता, बॉक्समध्ये बॉक्स घालून वगैरे तिला छोटी बिस्किटं आणि चॉकलेट गोळ्या पेन्स वगैरे असं दिल्या होत्या, आणि आमच्या जावेच्या मुलीने तर तिला वापरलेली वही दिली होती। तर अशा पद्धतीने तिचा खूप सगळ्यांनी असा प्रँक केला, आणि त्याच्यानंतर आम्ही बघितलं काय काय दिले। तर असं लाईनीने थांबल्या होत्या सगळ्याजण मानसीला दमवण्यासाठी। असं छोट्या छोट्या वस्तू असा आतमध्ये पॅक करून सगळ्या दिल्या होत्या, टिकल्या वगैरे। तर खूप छान वाटलं आणि आम्ही सगळे खूप एन्जॉय केला तिचा बर्थडे, आणि वडापाव वगैरे दिला होता सगळ्यांना, केक वगैरे, आणि ते सगळं घेऊन आम्ही घरी आलो। आणि आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच होतं, तर जरा परत भेटू लवकरच, बाय।